नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तलाठी, वनरक्षक भरती तसेच राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत निघालेल्या जवान वाहन चालक तसेच चपरासी यांसारख्या म्हणजेच तुम्ही जे म्हणता दारूबंदी पोलीस यांसारख्या एक्झाम साठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आणि आपण टॉपिक वाईज मराठीच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत। याच्या आधी तुम्हाला सर्व टॉपिकचे परिपूर्ण व्हिडिओ आपण एस एज्युकेशन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर 56च्या वर मराठी ग्रामरचे सर्वच्या सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत। शिवाय आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास यांचेही महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ चॅनलला अगदी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। तसेच नवीन व्हिडिओचं जर नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला पाहिजे असेल तर त्यासाठी शेजारील बेल आयकॉनही प्रेस करायला विसरायचं नाही। तर आता आपण पाहूया या सर्व भरतींसाठी आवश्यक असणारे, लक्षात घ्या आपण टॉपिक वाईज प्रश्न बघतोय। पहिल्यांदा आपण नाम या टॉपिक वर आधारित टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न वर आधारित ज्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। आता आपण सर्वनाम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत आणि सर्वनाम या टॉपिक वर आधारित टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्न वर आधारित तलाठी, वनरक्षक असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, एमपीएससीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतील त्यांना येणारे प्रश्न कशा पद्धतीचे सर्वनाम या टॉपिक वरचे असतील याचा नेमका अंदाज तुम्हाला येऊन जाईल। माझ्या बरोबर तुम्हीही प्रश्न सोडवायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे एकूण जे प्रश्न आहेत त्यापैकी किती बरोबर येतात हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करायचं आहे। ज्यांना सर्वनाम हा टॉपिक कळत नसेल त्यांनी चॅनल वरील व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर सुरू करूया आपण सर्वनाम या टॉपिक वरील टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न वर आधारित प्रश्नावली। तर पहिला प्रश्न आहे, मी हे स्पष्टीकरणासहित घेणार आहे। पहिला प्रश्न आहे, जे चकाकते ते सोने नसते, वाक्यावरून सर्वनामाचा प्रकार ओळखा। आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे आहे आणि इथं ते आहे, जे आणि ते असं ज्या वाक्यामध्ये असतं ते वाक्य नेहमी संबंधी सर्वनामाचं असतं। म्हणजे जे, ते, ज्याने, त्याने, ज्याला, त्याला असे शब्द ज्या वाक्यामध्ये असतात ती वाक्य संबंधी सर्वनामाची असतात। म्हणून आपलं इथं बघा, ह्यातलं पर्याय उत्तर द्यायचं आहे ना की ह्यातलं द्यायचं आहे। तर याचं आपलं आन्सर असेल पर्याय नंबर 3, हे त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे। समजलं का? पुढचा आणि दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर याच्यामधले बघा, दर्शक सर्वनाम एकूण आहेत 6, म्हणजे जवळची 3 आणि दूरची दर्शक सर्वनाम 3। ही मी माझ्या व्हिडिओमध्ये विस्तारित समजावलेली आहेत। ज्या विद्यार्थ्यांना समजत नसेल त्यांनी सर्वनाम या टॉपिकचा व्हिडिओ आधी नक्की पहा आणि नंतर ही प्रश्नावली सोडवा। तर बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर जवळची दर्शक सर्वनाम आहेत हा, ही, हे आणि दूरची दर्शक सर्वनाम आहेत तो, ती, ते। मग आता बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते म्हटले? तर ह्याच्यामधले हे जे 3 आहे, हे एक दर्शक सर्वनाम आहे आणि हा 5वा पर्याय। आयबीपीएस च्या ज्या परीक्षा असतात त्यांना शक्यतो 5 पर्याय असतात बघा। तर इथं 5वा हा जो पर्याय, 3रा आणि 5वा पर्याय ही दर्शक सर्वनाम आहेत। आता मग ह्याच्यामध्ये आन्सर बघायचं खाली पर्याय उत्तरांमध्ये, तर पर्याय नंबर 4 याला काय दिले? 3 व 5, आणि म्हणून आपलं आन्सर असेल पर्याय नंबर 4। समजलं का? पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3, गरजेल तो करील काय वाक्यातील संबंधी सर्वनाम दर्शवणारा शब्द कोणता? आता बघा, गरजेल तो करील काय, ह्याच्यामध्ये बघा इथं तो दिसते। इथं हा जे सर्वनाम आहे ते लिहावं असं काही नाहीये। म्हणजे इथं जो सर्वनाम आहे ते लिहावं असं काही कंपल्शन नसतं। त्याच्यामुळे इथं जो सर्वनाम आहे हे आपण गृहीत धरायचं। तर जो गरजेल तो करील काय असं वाक्य असतं, तर ह्याच्यामध्ये फक्त काय दिलंय? तो दिलेला आहे। म्हणजे तो हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे। त्याच्यामुळे ह्या वाक्यामधलं पर्याय क्रमांक 1 हा त्याचं उत्तर असणार आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे। आलं लक्षात? पुढचं प्रश्न क्रमांक 4, ही व ही माझी आहे, वाक्यातील दर्शक सर्वनाम ओळखा। आता बघा,
वाक्यामध्ये ही हा जो शब्द आहे, हा, ही, हे आणि तो, ती, ते ही दर्शक सर्वनाम आहेत. यापैकी ही वही माझी आहे म्हणजे वहीकडे दाखवण्यासाठी, वही माझी आहे हे दाखवण्यासाठी कुठलं सर्वनाम वापरले? ही वही माझी आहे. आणि म्हणून ही हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. मग आता इथं बघा 3 नंबरला ही आहे, मात्र खाली पर्यायी उत्तर दिले त्यातलं उत्तर अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनामाचे वाक्य ओळखा. इथं 5 वाक्य दिलेली आहेत. IBPS आणि TCS पॅटर्नला या पद्धतीचे प्रश्न असतात. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? की स्वतः या अर्थी वापरले जाणारे सर्वनाम. मग याच्यामध्ये शक्यतो स्वतः हा शब्द दिसून येतो किंवा स्वतः असा अर्थ व्यक्त करणारे दुसरी सर्वनाम असतात. आता बघा, धीराने उभे राहणारा नेहमी पुढे जातो. म्हणजे जो धीराने स्वतः उभा राहतो, धीराने उभा राहणाराच नेहमी पुढे जातो. म्हणजे जो स्वतः धीराने उभा राहतो तोच नेहमी पुढे जातो. धीराने उभा राहणारा ह्याच्यामध्ये स्वतः दिलेलं नाहीये, मात्र इथं आपण काय करायचं आहे? इमॅजिन करू शकतो. जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे 5वं वाक्य बघा. आता ह्याच्यामध्ये मेल्याशिवाय इथं स्वतः दिलेलं नाहीये ह्या 5व्या वाक्यामध्ये, परंतु मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे जो शेजारचा मेला आणि त्याला म्हणायचं स्वर्ग बघून ये असं नसते. तर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजे इथं स्वतः हा शब्द आपण गृहीत धरू शकतो. तसं धीराने उभे राहणाराच नेहमी पुढे जातो म्हणजे जो स्वतः धीराने उभा राहतो तोच नेहमी पुढे जातो. म्हणजे इथं पण आपण स्वतः हा शब्द इमॅजिन करू शकतो. 5व्या वाक्यामध्ये पण स्वतः हा शब्द इमॅजिन करू शकतो. त्यानंतर ह्याच्यामधलं दुसरं वाक्य बघा. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. इथं स्वतः आहे म्हणजे हे पण आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य. सावित्रीबाईंचं सारं काम आटोपलं होतं, हे वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं नाही. 4थं बघा. त्याने आपणहून गुन्हा कबूल केला. आता त्याने आपणहून याचा अर्थ काय? इथं स्वतः हा शब्द टाकून बघायचा. इथं स्वतः हा शब्द जर आपण टाकला तर ते बरोबर तो शब्द काय आहे? आत्मवाचक सर्वनाम होऊ शकतो. म्हणजे जसं बघा, त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला म्हणजे स्वतः हा शब्द इथं बसू शकतो. त्यामुळे हे 4थं वाक्य पण कशाचं आहे? आत्मवाचक सर्वनामाचं आहे. म्हणजे पहिलं, दुसरं, 4थं आणि 5वं वाक्य. मग आता ह्याच्यामध्ये बघा पर्याय देताना राहिलेले आहेत. बघा, पहिला पर्याय आहे, त्यानंतर इथं दुसरा पर्याय राहिला बघा, दुसरा पर्याय, त्यानंतर 4थं वाक्य. 4थं वाक्य ह्याच्यामध्ये पर्याय देताना चुकलेले आहेत. तर आपलं पर्याय काय काय येईल? पर्याय येईल 1 येईल, त्यानंतर 2 येईल, त्यानंतर 4 येईल आणि त्यानंतर 5 येईल. तर असं ऑप्शन पाहिजे होतं 1 2 4 5. आलं लक्षात? अनवधानाने तो पर्याय चुकून द्यायचा राहिलेला आहे. समजलं का? पुढचं बघा, 6वं. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते टिंब सर्वनाम असते. म्हणजे आपण या सर्वनामाचा अर्थ ज्या वेळेला स्वतः असा होतो त्यावेळेला ते काय असते? आत्मवाचक सर्वनाम असते. आणि आता इथं पर्यायी उत्तर दिलेत त्याच्यामुळे ह्यातलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. तुमचा जर जो बेसिक कन्सेप्ट आहे तो क्लिअर असला तर कितीही प्रश्न मोठा देऊ दे तो तुम्हाला अवघड जात नाही. त्याच्यामुळे सर्वनामाचे भरपूर 6 प्रकार आहेत आणि ते आपण व्यवस्थित, सखोल आणि डिटेल सोप्या भाषेमध्ये शिकवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजत नसेल, जमलिंग होत असेल, त्यांनी चॅनलला जाऊन सर्वनाम हा प्लेलिस्ट मध्ये टॉपिक शोधा आणि त्याचा नीट अभ्यास करा, त्याचे शॉर्ट पॉइंट्स काढा. 7वा प्रश्न बघा. सर्वनामाविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते? योग्य म्हणजेच काय? बरोबर. जसं बघा, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ सर्वनामामुळे पूर्ण होतो. आता क्रिया दाखवणे हे सर्वनामाचं कार्य असतं का? नाही. सर्वनामाची व्याख्याच मुळात काय आहे की नामाऐवजी वापरले जाते त्याला सर्वनाम असं म्हणतात. त्यामुळे हे होत नाही. क्रिया दाखवणे हे क्रियापदाचं कार्य असतं. दुसरं बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगते. तर हे पण होत नाही, कारण नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम विशेषण करत असतं. आता बघा, तिसरं बघा, सर्वनामे अविकारी
असतात, अविकारी असतात. तर हे पण विधान चुकीचं आहे. कारण काय की सर्वनामे ही विकारी असतात. सर्वनामे वाक्याच्या गरजेनुसार बदलतात, त्याच्यामुळे त्यांना विकारी म्हणतात. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि चौथं बघा, सर्वनामे नामाऐवजी येतात आणि म्हणून आपलं आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. समजलं का? पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 8. आत्मवाचक सर्वनाम नसलेले, इथं वाक्य पूर्ण नीट वाचत जा प्रश्न. आत्मवाचक सर्वनाम नसलेले म्हटले, नसलेले वाक्य कोणते? आता ह्याच्यामध्ये नसलेले मध्ये बघा, मी त्याला पाहिले, त्यानंतर कोणी कोणास हसू नये असं म्हटले. पुढं, तो आपणहून माझ्याकडे आला, तू मोटार चालवशील का? इथं पण प्रश्न देताना थोडीशी एक मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, नसलेलेच्या ऐवजी असलेले पाहिजे. काय पाहिजे? असलेले पाहिजे. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? कारण हे वाक्य आत्मवाचक सर्वनामाचं नाही, हे पण नाही आणि हे पण नाही. त्याच्यामुळं हे पर्याय क्रमांक 3, तो स्वतःहून माझ्याकडे आला, हे वाक्य आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य आहे. समजलं का? पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग बदलानुसार बदलत नाही? तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. मी हे सर्वनाम लिंग बदलानुसार बदलत नाही. कारण जर मी अभ्यास करतो असं मुलगाही म्हणू शकतो आणि मी अभ्यास करते असं मुलगीही म्हणू शकते. त्याच्यामुळं मी हे सर्वनाम लिंग बदलानुसार बदलत नाही आणि म्हणून आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण गरजू मुलांपर्यंत सर्व प्रश्न पोहोचले पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांना अशी शंका आहे की TCS आणि IBPS पॅटर्न नक्की काय असतं, त्याची भीती एक वेगळी विद्यार्थ्यांनी मनामध्ये घेतलेली आहे. पण लक्षात घ्या, टॉपिकचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर कोणत्याही प्रकारचे प्रश्न सहज तुम्ही टॅकल करू शकता. प्रश्न क्रमांक 10 बघा, आम्हा मुलांना कोण विचारतो? सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता इथं बघा, आम्हा मुलांना कोण विचारतो? तर ह्याच्यामध्ये आम्हा म्हणजे मी, आम्ही अशा टाईपचं जे सर्वनाम आहे ना, ते म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचं हे काय आहे? वाक्य आहे. म्हणून ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचं, मी, आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. 11 बघा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडायला सांगितलं ह्याच्यामध्ये. आता बघा, जे करावे ते भरावे हे आत्मवाचक सर्वनाम दिले, तर हे चूक आहे. कारण काय की जे ते, ज्याने त्याने, ज्याला त्याला, जेव्हा तेव्हा असं येतं ते संबंधी सर्वनामाचं वाक्य असतं. त्यामुळे हे चूक आहे. पर्याय क्रमांक 1. दुसरं बघा, आपण ठीक आहात का? आपण म्हणजे इथं तुम्ही हा शब्द घालून बघा, जो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तो. तुम्ही ठीक आहात का? योग्य होतं की नाही वाक्य? त्याच्यामुळे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं वाक्य आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. पुढचा आपण पर्याय बघूया, जरी आपल्याला उत्तर सापडलेलं असलं तरी सुद्धा. काल तुमच्याकडे कोण आले होते? आता बघा, इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. सामान्य सर्वनामामध्ये कोण, काय, केव्हा, कधी असे प्रश्न असतात, म्हणजे असे शब्द असतात. म्हणजे कोण हा शब्द प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम पण होऊ शकतो. मात्र सामान्य सर्वनामाच्या वाक्याच्या शेवटी कधीही प्रश्नचिन्ह नसते. ही साधी आणि सोपी आयडिया आहे वाक्य ओळखण्याची. त्याच्यामुळे हे पण वाक्य काय आहे? चुकीचं आहे. ही वही आहे. आता ही वही आहे हे दर्शक सर्वनाम आहे ऍक्च्युली. इथं काय दिले? संबंधी सर्वनाम. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आपल्याला काय म्हटलंय? योग्य पर्याय कोणता? आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. समजलं का? व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या भावंडांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही या व्हिडिओचा परीक्षेसाठी योग्य उपयोग होईल. पुढचं बघा, 12वा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे काय? की चुकीचा पर्याय निवडा. तर इथं बघा, तू हे सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक असं म्हटले, तर ह्याच्यामध्ये मी आणि आम्ही ही काय आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. मी आणि आम्ही काय आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत.
तर तू आणि तुम्ही काय आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, त्यामुळे हे योग्य आहे. आपल्याला अयोग्य सांगितलेलं आहे. जी जी हे संबंधी सर्वनाम आहे, बरोबर आहे. जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनाम आहे. आम्ही हे प्रथम पुरुषवाचक आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आणि काय हे दर्शक सर्वनाम म्हटले, तर काय हे दर्शक सर्वनाम नाहीये. काय हा शब्द एकतर प्रश्नार्थक सर्वनाम होऊ शकतो किंवा सामान्य सर्वनाम होऊ शकतो, दर्शक सर्वनाम होत नाही. आणि त्याच्यामुळे अयोग्य पर्याय काय, पर्याय क्रमांक 4 हा अयोग्य पर्याय असणार आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 13 बघा. खालीलपैकी सर्वनाम कोणते नाही. आता ह्याच्यामध्ये निज निज हा शब्द बऱ्याच जणांनी जर सर्वनामाचा काहीच अभ्यास केला नाही तर कळणार नाही. पण निज हा शब्द इथं आहे तर याचा अर्थ झोपणे असा होत नाही, तर याचा अर्थ स्वतः असा होतो आणि ते निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण हा शब्द सर्वनाम म्हणून वापरला जातो. हा शब्द दर्शक सर्वनामामध्ये सर्वनाम म्हणून वापरला जातो. गेले ही क्रिया दर्शवणारा शब्द आहे, म्हणजे हे क्रियापद आहे, हा सर्वनाम नाही. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. समजलं का? पुढचं तुम्ही ही प्रश्न सोडवा आणि तुम्हाला जर प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. एकूण प्रश्नांपैकी किती प्रश्न तुम्हाला बरोबर आले हे तुमचे बरोबर आले हेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आधी आपण नाम या टॉपिकचे अशाच पद्धतीने प्रश्न घेतलेत. आता आपण सर्वनाम या टॉपिकचे घेतोय. आपण टॉपिक वाईज प्रश्नावली घेणार आहोत. 14वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते वाक्य दर्शक सर्वनामाचे आहे. दर्शक सर्वनाम असं म्हटलं की त्या वाक्यामध्ये हा ही हे तो ती ते अशी सर्वनामं असतातच. आता इथं बघा ह्याच्यामध्ये हा ही हे कुठं दिसते का, त्यामुळे हे वाक्य काय झालं, कट झालं. इलिमिनेशन शिका. तिसरा पर्याय बघा. मी काही बोललोच नाही, इथं काय हा ही हे दिसते का, नाही, त्यामुळे हे वाक्य कट झालं. आता राहिलं हे वाक्य पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. तर इकडे लक्ष द्या. ज्या वाक्यामध्ये हे जे जे ते असे जर शब्द असतील, म्हणजे हे पण आहे आणि जे पण आहे, तर ते वाक्य कधीही दर्शक सर्वनामाचं नसतं. फक्त हा ही हे किंवा तो ती ते यापैकी एकच सर्वनाम असतो कुठंतरी पुढं. अशीच जी वाक्य असतात तीच दर्शक सर्वनामाची असतात. त्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. समजलं का? तुम्हाला कोणत्याही प्रश्नाविषयी काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला 100% त्याच्यावर मार्गदर्शन करेन. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 15. कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे. आता इथं बघा कोणी हा शब्द आहे आणि इथं पण कोणी हा शब्द आहे. कोणी, काय, केव्हा असले शब्द असतात ते प्रश्न विचारण्यासाठी वापरतात. मात्र ज्या वेळेला असे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहेत की नाही हे स्पष्टपणे सांगता येत नाही, त्यावेळेला असे शब्द जर वाक्यामध्ये वापरलेले असतील तर अशी वाक्ये सामान्य सर्वनामाचे असतात आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 16. मी शिक्षक आहे सर्वनामाचा प्रकार ओळखा. याच्यामध्ये बघा मी शिक्षक आहे म्हणजे मी हे काय आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. प्रथम पुरुषवाचक एक वचनासाठी मी वापरतात तर अनेक वचनासाठी आम्ही वापरतात. तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. काय आहे, प्रथम पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 17 बघा. मी आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत हे विधान. आत्ताच मी सांगितलं की मी आणि आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. हे विधान काय आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. समजलं का? काही प्रश्न मी सोपे घेतलेत, कारण लक्षात घ्या बाळांनो, मी कोणतीही एकच परीक्षा टार्गेट करून घेत नाहीये. माझ्या चॅनलला जेवढे विद्यार्थी अटॅच आहेत, जेवढे विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहतात, त्यांनी कोणत्याही प्रकारची जरी परीक्षा दिली कोणत्याही पद्धतीची तरी सुद्धा त्यांना प्रत्येक व्हिडिओ हा उपयोगी व्हावा हा त्याच्या मागचा कल असतो. आणि त्याच्यामुळे मी काही सोपे आणि काही अवघड, काही खूप मोठ्या पर्यायाचे प्रश्नही घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18 बघा. सर्वनाम ही अविकारी शब्दाची जात आहे हे विधान. मगाशीच आपण एक पॉइंट डिस्कस करताना सांगितलं होतं की सर्वनाम ही वाक्यामध्ये वापरताना बदलतात.
त्यामुळे सर्वनाम ही विकारी असतात. जी शब्दाची जात बदलते त्याला विकारी असं म्हणतात, अविकारी म्हणत नाहीत. त्यामुळे हे विधान चूक आहे. काय आहे? चूक आहे. आणि म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचं प्रश्न क्रमांक 19. आम्ही सिंहगड पाहिला या वाक्यात सर्वनाम कोणते? आता ह्याच्यामध्ये बघा, आम्ही सिंहगड पाहिला. आम्ही हा शब्द काय आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनामामधला आहे. आपल्याला प्रकार विचारलेला नाही, सर्वनाम कोणते विचारलेले आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. काय आहे उत्तर? आम्ही हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. तो नोकरी करतो सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता ह्याच्यामध्ये तो हे दाखवलंय, बरोबर आहे ना? तर एक तर आता इथं दर्शक वगैरे दिलेलं नाहीये. मग आता लक्षात घ्या, तो, ती, ते आणि ते, त्या, ती ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत आणि त्याच्यामुळं आपलं आन्सर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 21. तुम्ही बाजारातून काय आणलेत? वाक्यात किती सर्वनामे आहेत? या वाक्यामध्ये तुम्ही हे एक सर्वनाम आहे आणि काय हे एक सर्वनाम आहे. म्हणजे वाक्यामध्ये किती सर्वनाम आहेत? तर 2 सर्वनाम आहेत आणि म्हणून आपलं आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. माझ्या बरोबर प्रश्न सोडवत जा, म्हणजे तुमचं शंका निरसन होईल. तुमचं असणार उत्तर हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. शिवाय व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 22. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? लक्षात घ्या, संबंधी सर्वनामाचं वाक्य जर ओळखायचं असेल तर संबंधी सर्वनामाच्या वाक्यामध्ये जो, तो, ज्याने, त्याने, जेव्हा, तेव्हा, जे, ते असे शब्द असतातच. आता बघा, ही जर 3 वाक्य बघितली तर ती अगदी छोटी आहेत. त्याच्यामध्ये जे, ते वगैरे काहीही दिसत नाही. पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जे आहे आणि मध्ये काय आहे? ते आहे. म्हणजे हे वाक्य कशाचं आहे? संबंधी सर्वनामाचं आहे. आलं लक्षात? पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 23. कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? अशा टाईपचे मोठे प्रश्न सोडवताना विद्यार्थी गोंधळात पडतात आणि प्रश्न खूप त्यांना मराठी व्याकरण किचकट वाटतं. लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी कधीही ट्रिक्सनी शिकवत बसवण्यापेक्षा तुम्हाला विस्तारित शिकवत असते, जेणेकरून कोणत्याही परीक्षेला तुम्हाला अडचण येऊ नये. खूप हायर एक्झामही देऊ शकता, पोलीस सारख्या एक्झामही देऊ शकता. कोणते विधान बरोबर आहे बघा, मी, तो, आम्ही ही सर्वनामे आहेत. आता मी, तो, आम्ही हे 3 शब्द दिलेत, हे काय आहेत? सर्वनामे आहेत. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. तो, हा, तुम्ही ही अनिश्चित सर्वनामे आहेत. अनिश्चित सर्वनामे म्हणजे ती सर्वनाम वाक्यात वापरून मग आपल्याला ठरवावी लागतात की ती नक्की कोणत्या प्रकारची आहेत. तर आपल्याला ही सर्वनाम अशा पद्धतीने वाक्यात वापरायची काही गरज नाहीये, कारण तो हे सर्वनाम पाहता क्षणी आपण सांगू शकतो की ते पुल्लिंगीसाठी वापरतात. हा हे सर्वनाम दर्शक सर्वनाम आहे, पुल्लिंगीसाठी वापरतात. तुम्ही हे सर्वनाम अनेक वचनी आहे, हेही आपण सांगू शकतो. तुम्ही हे सर्वनाम आदर दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात, हे आपण सांगू शकतो. ते वाक्यात वापरण्याची काही गरज नाहीये. त्याच्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा, आपण हे अनिश्चित सर्वनाम आहे. तर हे वाक्य पण बरोबर आहे. कारण काय? आपण हे सर्वनाम वाक्यात वापरल्याशिवाय आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की ते प्रथम पुरुषवाचक आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे की आत्मवाचक आहे. त्यामुळं कारण आपण हे सर्वनाम 3 प्रकारांमध्ये वापरतात, त्यामुळे ते अनिश्चित सर्वनाम आहे. हे बरोबर आहे. सर्वनामे बदलत नाहीत, तर हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. सर्वनामे बदलतात. आपल्याला काय विचारले? कोणते विधान बरोबर आहे? त्यामुळे 1, 2 आणि 3 ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे इथं जे पर्यायी उत्तर दिले त्याच्यामध्ये 1, 2, 3 हा दुसरा पर्याय हे आपलं आन्सर असणार आहे. समजलं का? काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा. पुढचं प्रश्न क्रमांक 24. मी आपणहून त्यांना देणगी दिली. वाक्यातील पंचमी हा प्रश्न दिसताना छोटा दिसतोय, परंतु तुमचं विभक्ती नसेल, विभक्ती हा टॉपिक नसेल झालेला
तर इथं प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं बघा काय म्हटलं, मी आपणहून त्यांना देणगी दिली. वाक्यातील पंचमी प्रत्यय असणारे सर्वनाम कोणता प्रकार दर्शवते? आता वाक्यामध्ये मुळात 3 सर्वनाम आहेत. एक म्हणजे मी हे पहिलं सर्वनाम, आपणहून हे दुसरं सर्वनाम आणि त्यांना हे तिसरं सर्वनाम. 3 सर्वनाम आहेत वाक्यामध्ये. काय म्हटलंय? पंचमी प्रत्यय असणारे. पंचमीचे काय आहेत? उन प्रत्यय. हुन कुणाला जोडले? आपण या शब्दाला जोडले. मी आपणहून त्यांना देणगी दिली, म्हणजे आपणहूनचा अर्थ इथं काय होतो? स्वतःहून. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण ह्या शब्दाला हुन जोडलेलं असतं त्यावेळेला ते सर्वनाम जर विचारलेलं असेल आपल्याला तर ते 100% आत्मवाचक असतं. इथं काय म्हटलंय? पंचमी प्रत्यय असणारे. पंचमी प्रत्यय असणारे सर्वनाम आहे आपणहून आणि ते आत्मवाचक आहे आणि म्हणून आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक 2. समजलं? पुढचं पहा, प्रश्न क्रमांक 25. आत्मवाचक सर्वनाम कोणते? आता आत्मवाचक सर्वनामामध्ये स्वतः, निज हे शब्द येतात. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं आन्सर आहे. हा प्रश्न कितीतरी वेळेला पोलीस सारख्या एक्झामला येऊन गेलाय. 26वा प्रश्न बघा, प्रश्नार्थक सर्वनामे सामान्य सर्वनामे होऊ शकतात हे विधान. म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे ही सामान्य सर्वनामे होऊ शकतात. तर हे विधान योग्य आहे. योग्य म्हणजेच कसं आहे? अचूक आहे. योग्यसाठी बघा इथं शब्द वेगवेगळे वापरलेत. विद्यार्थी अनेक वेळेला याचा अर्थ लावायला चुकतात आणि येत असणारं उत्तरही चुकीचं सबमिट करतात. तर बघा, प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे काय, केव्हा, कधी, कोठे हे शब्द सामान्य सर्वनाम म्हणून पण वापरले जातात आणि म्हणूनच प्रश्नार्थक सर्वनामे ही सामान्य सर्वनामे होऊ शकतात हे विधान अचूक आहे. म्हणजेच कसं आहे? योग्य आहे. आलं लक्षात? पुढचं प्रश्न क्रमांक 27. कोणी नाचत यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता कोणी हा शब्द आहे, इथं कोणी हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरला जातो. मात्र इथं प्रश्न विचारल्यासारखं दिसत नाही म्हणून ते अनिश्चित सर्वनामाचं वाक्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 28. कोणते सर्वनाम दुसऱ्याला आदर दर्शवण्यासाठी अनेक वचनासारखे वापराल? आता ह्याच्यामध्ये बघा, अनेक वचनासारखे वापराल म्हणजे इथं मुळात तुम्ही आणि आम्ही ही जी 2 सर्वनाम आहेत, ही सर्वनाम अनेक वचनीच आहेत. ही दोन्हीच्या दोन्ही सर्वनाम अनेक वचनीच आहेत. मात्र ती काही वेळेला दुसऱ्याला आदर दर्शवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे जसं समजा एखाद्या वेळेला तुमचे वडील समोर असतील तर बाबा एकटेच असतात, परंतु आपण बाबांना विचारतो, बाबा तुम्ही केव्हा आलात? हल्लीची पिढी बाबांना अरे बाबा वगैरे म्हणते, ही वेगळी गोष्ट. मात्र बाबांना शक्यतो तुम्ही, म्हणजे एकटे असले तरी तुम्ही असं आपण एकटे असूनही अनेक वचनासारखं वापरतो. जसं आम्ही बघा, आम्ही हे सर्वनाम पूर्वीचे जर ऐतिहासिक वाक्य वाचली तर शिवाजी महाराज काय म्हणायचे एखाद्या लढाईवर जाताना, की आम्ही तलवार उपसतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे एखादं नाट्यात्मक वाक्य असेल त्यावेळेला एकच व्यक्ती असते आणि एकच व्यक्ती स्वतःलाच आदर दर्शवण्यासाठी आम्ही असं म्हणते. म्हणजे ही ऍक्च्युली अनेक वचनासारखी असणारी सर्वनाम आहेत, ती एकवचनासारखी वापरलेली आहेत. इथं अनेकच्या ऐवजी काय पाहिजे होतं? एक वचनासारखे वापरलं. तर आदर दर्शवण्यासाठी एक वचनासारखी वापरली जाणारी 2 सर्वनाम आहेत, तुम्ही आणि आम्ही. तर इथं ह्याच्यामध्ये तुम्ही व आम्ही असं पाहिजे होतं. तर ह्याच्यामध्ये एक सुधारणा लक्षात घ्या, हे 2ही आन्सर होऊ शकतं आणि पर्याय क्रमांक 4 ही आपला आन्सर होऊ शकतं. समजलं का? पुढचं 29वा प्रश्न बघा, आहे हुशार मुलगा हा सर्वनामाच्या वाक्यात रूपांतर करा. आता इथं आहे हुशार मुलगा हा हे जे सर्वनाम आहे, हे सर्वनाम दर्शक सर्वनामासारखं वापरतात. मग काय करायचं? ते सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. सुरुवातीला घेतलं तर ही 2 वाक्य होणार बघा, बरोबर आहे? म्हणजे ही 2 वाक्य काय झाली? कट झाली. इलिमिनेशन शिका. आता हा मुलगा हुशार आहे
का हा हुशार मुलगा आहे, या दोन्हीपैकी कोणतं वाक्य मुलग्याविषयी सांगायचंय ना, दर्शवायचंय ना? हुशारला दर्शवायचं का मुलग्याला दर्शवायचंय? मुलग्याला दर्शवायचंय. त्यामुळे मुलगा हा शब्द आधी आला पाहिजे आणि हुशार हा शब्द नंतर आला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर असेल. समजलं? पुढचं पहा, प्रश्न क्रमांक 30. येता का आपण शिकारीला वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता या वाक्यामध्ये का आणि आपण हे दोन शब्द काय आहेत? सर्वनाम आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य आन्सर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 31. कोणी कोणाला हसू नये सर्वनाम ओळखा. आता ह्याच्यामध्ये बघा, कोणी आणि कोणाला हे दोन शब्द आहेत, हे सर्वनाम दर्शवणारे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय आहे? योग्य आन्सर आहे. 32वा प्रश्न बघा, कोण काय करणार आहे माझे सर्वनामे किती आहेत? म्हणजे या वाक्यामध्ये सर्वनामे किती आहेत? आता ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये क्रियापद सोडलं तर सर्वच्या सर्व सर्वनाम आहेत बघा. ह्याच्यामध्ये बघा, 1 2 आणि हे 3, म्हणजे 1 2 3 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 33. कोणते सर्वनाम प्रत्यय लावल्याशिवाय वापरता येत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्या हे सर्वनाम प्रत्यय लावल्याशिवाय वापरता येत नाही. कारण ज्या हा शब्द ज्या वेळेला आपण वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेला, फॉर एक्झाम्पल, जसं ज्याने करावे त्याने भरावे असं म्हणतात. ज्या करावे त्या भरावे असं नाही म्हणत. त्याच्यामुळे ज्या हा शब्द संबंधी सर्वनाम आहे, मात्र तो जसाच्या तसा वाक्यामध्ये वापरता येत नाही. त्याला स म्हणजे ज्या स म्हणू शकतो किंवा ज्याने ने हा प्रत्यय लावावा लागतो. आलं लक्षात? पुढचं प्रश्न क्रमांक 34. जवळचे व लांबचा प्राणी पदार्थ दाखवणारी सर्वनामे कोणती? जवळचा व लांबचा प्राणी पदार्थ दाखवणारी सर्वनामे कोणती? तर याचं उत्तर आहे दर्शक सर्वनामे. दर्शक सर्वनामे ही जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी उपयोगी पडतात. प्रश्न क्रमांक 35 बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी वाक्यातील सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? आता ज्याच्या आणि तो म्हणजे ज्या हे सर्वनाम आता सांगितलं की त्याला एक तर स ने च्या असे प्रत्यय लागतात. म्हणजे ज्या हे संबंधित सर्वनाम आहे आणि तो मग ज्याच्यामध्ये दर्शक आणि संबंधित दोन्ही पण एकत्र येतात, ते वाक्य कशाचं असतं? एक संबंधी सर्वनामाचं असतं. आता इथं बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी, तर हे वाक्य दर्शक सर्वनामाचं केव्हा होईल? तो पारधी असं वाक्य जर वेगळं केलं तरच दर्शक सर्वनामाचं होईल. पण हे इथं दर्शक सर्वनामाचं नाही, कारण आता आपण ते वाक्य वेगळं करू शकत नाही. आता ते एक स्वतः स्वयंपूर्ण परिपूर्ण असं वाक्य आहे. वाक्य कसं आहे? ज्याच्या हाती ससा तो पारधी. त्याच्यामुळे हे वाक्य कशाचं आहे? फक्त संबंधी सर्वनामाचं आहे. आलं लक्षात? पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 36. ययाती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे सर्वनाम प्रकार ओळखा. आता ते फार वाचनीय पुस्तक आहे हे आणि कुठलं पुस्तक? तर ययाती. म्हणजे दर्शवलंय कुठलं पुस्तक? ययाती हे पुस्तक दर्शवलंय आणि त्यासाठी सर्वनाम कुठलं वापरलंय? ते हे सर्वनाम वापरले. त्यामुळे हे वाक्य दर्शक सर्वनामाचे आहे. आलं लक्षात? पुढचं प्रश्न क्रमांक 37. सर्वनाम म्हणजे काय? वाक्याच्या आधी येणारा, वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द, तर हे चुकीचं आहे. नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. पुढचं नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, तर हे बरोबर आहे. पुढचं वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द, हे पण बरोबर आहे. नामा बरोबर येणारा शब्द, तर हे चूक आहे. त्यामुळे 2 व 3 हे आपलं काय असेल? उत्तर असेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 38. सर्वनामाविषयी योग्य विधाने किती असं म्हटलंय. सर्वनामाविषयी योग्य विधाने किती? सर्वनामे अनेक वचनी असतात. आता सर्वनामे अनेक वचनी असतात का नसतात? तर येस असतात.
तोच ते होतं की नाही, म्हणजे तो मुलगा ते मुलगे असं होतं की नाही, म्हणजे सर्वनामे अनेक वचनी पण असतात, सर्वनामांच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात, तर हे पण बरोबर आहे, कारण तेच त्यांनी होऊ शकतं ना, मग मी हा प्रत्यय लागतो म्हणजे सर्वनामाची जी अनेक वचन आहेत त्यांना प्रत्यय लागतात, हेही बरोबर आहे. सर्वनामे बदलत नाहीत तर हे चुकीचं आहे, सर्वनाम बदलतात. सर्वनामांना विकार प्राप्त होतात तर हे बरोबर आहे. त्यामुळे 1, 2 आणि 4 हे बरोबर आहे. मग 1, 2, 4 पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल, TCS IBPS पॅटर्नचे आपण पूर्ण भीती तुमच्या मनातून घालवणार आहोत. लक्षात घ्या बाळांनो, जवळजवळ 56च्या वर मराठी व्याकरणातील सर्व व्हिडिओ आपले YouTube चॅनलला उपलब्ध आहेत. प्लेलिस्ट पहा, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओंचं व्यवस्थित स्पष्टीकरणासहित सोप्या भाषेमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळतील. आपण काय करतोय आता, टॉपिक वाईज प्रश्नावली TCS आणि IBPS पॅटर्न नुसार घेत असते, ज्या आगामी परीक्षांना तुम्हाला ती प्रश्नावली उपयोगी पडणार आहे. पहिलं नाम या टॉपिकचं घेतलंय, ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल तो नक्की बघायचा आहे. आता आपलं कुठलं चालू आहे, सर्वनाम हा टॉपिक चालू आहे. तर सर्वनाम या टॉपिक मधला 39वा प्रश्न बघा. आपण अचानक कसे आलात सर्वनामाचा प्रकार ओळखा म्हटले. आता ह्याच्यामध्ये सर्वनाम काय आहे, आपणच्या इथं तुम्ही हा शब्द घाला, तुम्ही अचानक कसे आलात असं पण म्हणू शकतो की नाही, म्हणजे तुम्ही हा शब्द द्वितीय पुरुषवाचक आहे. कसा आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे. आणि शिवाय तुम्ही कसे आलात हा काय विचारलाय माणसाला, एखाद्या प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्नार्थक आहे. आता इथे द्वितीय पुरुषवाचक हा ऑप्शन कुठे दिलाय का, नाही. प्रश्नार्थक 2 ठिकाणी आहे, बरोबर आहे. तर म्हणजे हे आता इथं पण प्रश्नार्थक आहे 3ऱ्या ठिकाणी, मात्र हे वाक्य आत्मवाचकच होऊ शकत नाही, त्यामुळं हा पर्याय कट झाला. आता बघा, तुम्ही कसे आलात, असं तुम्ही अचानक कसे आलात असं आपण एखाद्या व्यक्तीला आदर दर्शवण्यासाठी, म्हणजे बाबा एकटेच आहेत तर अनेक वचनासारखं बाबांना आपण वापरत नाही. बाबांना आदर दर्शवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला आपण असं बोलून आपण त्याला पोलाइटली आदर दर्शवत असतो. त्यामुळं आदरार्थी व प्रश्नार्थक हा पर्याय बरोबर आहे आणि त्यामुळे 39 आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. 40 बघा, 40वा प्रश्न बघा. पक्षी निज बाळांसह बागडती. परीक्षेला येऊन गेलाय, आता 2019च्या पोलीस भरतीला सुद्धा येऊन गेलाय हा प्रश्न. निज याचा अर्थ स्वतः. ठळक शब्दाची जात ओळखा म्हटले, तर निज याचा अर्थ स्वतः म्हणजे 100% याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम. आशा करते की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही जी प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे ती आगामी वनरक्षक, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, दारूबंदी पोलीस असेल, राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत असणाऱ्या ज्या भरत्या आहेत त्या सर्वांसाठी उपयुक्त अशी आपण टॉपिक वाईज प्रश्नावली घेतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.